तुमच्या डोक्यावर बसलंय, मग कसं चालणार असं? मग जरा त्यांना सांगा सपोर्ट काढून घ्यायला. काढणारच होता. सगळे आमदार खासदार म्हणून आम्ही सगळे संप करणारच होत. बघत राहा. मजा मंत्री काही संप करतात का? अरे तू इतकं साधा आहेस ना की तुला बुजू काय मराठी माणसं पण गंडवतील. आणि जरा आपले खिसे चाचून बघा, सगळे राजकारणी खिशाला कात्री लावून धुवून पळाले. नमस्कार, मी योगिता चव्हाण, डिजिटल महाराष्ट्र संध्या न्यूजतर्फे. तर आज आपण आलेलो आहोत माटुंगा पश्चिम यशवंत नाट्य मंदिर या नाटकाला भेट देण्यासाठी. आणि आपला आज नाटकाचा हा जो प्रोग्राम आहे बजर, हा इतका छान प्रकारे, इतका ह्या कलाकारांनी इतक्या सुंदररित्या म्हणजे आपल्याला प्रेक्षक दाखवला की इतकं म्हणजे लास्टला मला तर अक्षरशः काटा आला अंगाला. आणि खूप छान म्हणजे आत्ता जे इलेक्शनची जी प्रोसिजर चालू आहे, म्हणजे ही एकेका व्यक्तीची किती व्हॅल्यू आहे या समाजाला, हे इथे दाखवण्यात आलं. आणि लास्टचा जो एंड होता तो एकदम म्हणजे बोलतो ना आपण, म्हणजे माणूस असण्याची, जे माणूस मेला आहे तरी त्याचं वोटिंग घेणं हे किती, म्हणजे एक वोटिंग पण किती महत्त्वाचं आहे हे त्यांनी दाखवून दिलं. तर आपल्याबरोबर काही हे कलाकार आहेत, त्यांना आपण विचारूया की त्यांनी म्हणजे ह्या मागे कशी मेहनत घेतली आणि समाजाला यातून तुम्हाला काय एक संदेश द्यावासा वाटेल. आमची सलग 3-4 महिने आमची रिहर्सल चालू होती. आणि पूर्ण मेहनत तर आमचे दिग्दर्शक आहे, जे त्यांनी जे आम्हाला सांगितलं, ज्या त्यांनी आम्हाला घडवलं तर त्याप्रमाणे केलं. आणि मी समाजाला एवढंच सांगेल की तुमचं वोटिंग किती महत्त्वाचं आहे. जर तुमचं एक मत चुकीचं, जर तुम्ही वोटिंग नाही केलं तर त्याचे परिणाम तुम्हाला काय भोगावे लागतील, हे या नाटकातून आपण लोकांपर्यंत पोहोचवत आहे. ॲक्च्युली मतदान करणं हे खूप गरजेचं आहे. आणि नाही केलं तर, जसं कविता म्हणाली की नाही केलं तर त्याचे आपल्याला कॉन्सिक्वेन्सेस आपल्याला फेस करावे लागतात. आणि या नाटकातून एक अशी गोष्ट येते की आपण सिस्टमला एक असा चांगला चपराक आहे, हा प्रश्न आहे. मध्यम फडणीस हे नावाचं कॅरेक्टर जे प्ले केलं आहे ते एका सामान्य जनतेला एक डेडिकेटेड आहे कॅरेक्टर. आणि जे मतदान करत नाही, हे स्पेशली त्यांनी तर नक्कीच येऊन हे नाटक बघितलं पाहिजे. त्यामुळे मतदान करणं हे गरजेचं आहे. मी तर इतकंच म्हणेल की खूप छान झालं नाटक. मेहनत आमची 2-3 महिन्याची होती. आणि हे नाटक जसं निवडलं आहे की आता समजा मॅडमनी सांगितलं तसं की आता इलेक्शनचे जो काळ आहे त्या संदर्भामध्ये हे नाटक तितक्या लोकांपर्यंत पोहोचायला हवं की त्यांनासुद्धा जाग यायला हवी. जसं नाटकामध्ये खूप ठिकाणी आपण पाहतो की जाग येणं गरजेचं आहे की आपण वोटिंग का केलं पाहिजे म्हणून. वोटिंग करणं हा प्रत्येकाचा हक्क आहे. आणि जर तुम्ही नाही केलं तर तुम्ही सरकारवरती किंवा कोणावरती आक्षेप घेऊ शकत नाही, फोटोही दाखवू शकत नाही. कारण की सगळ्यात मोठे कारणीभूत तुम्हीच आहात. जे काय होणार समाजामध्ये त्यासाठी कारणीभूत तुम्हीच असणार आहे. त्याच्यासाठी सगळ्यांनी वोट करणं जास्त गरजेचं आहे. बस इतकंच सांग. आता नाटक तर लेखक दिग्दर्शकांचं पूर्ण त्यांना श्रेय आहे. पण नाटकाचा माझ्या आयुष्यावरतीचा एक खूप छान प्रभाव पडला की मी त्याच्यातला माणूस होतो जो वोट नाही द्यायचो आणि ज्याचं इलेक्शन कार्ड नव्हतं. आणि जेव्हा मी हे करायला घेतलं, मी आता 1-1.5 महिन्यापूर्वी आलेलो ह्या नाटकामध्ये. आणि मला कळलं हे नाटकाविषय. आणि सर्वात पहिली गोष्ट जी मी केली ती वोटिंग कार्ड काढलं. अच्छा, ते फार महत्त्वाचं. आणि आता मी मत द्यायला सुरू करेन. माझ्या जो व्यवस्थित चांगला नेता किंवा जो व्यवस्थित चांगला पुढारी असेल त्यांना समजून आणि अशा माणसांना पुढे आणू आपण की जे आपला समाज पुढे घेऊन जाते. बरोबर. तर त्याचबरोबर आपल्या बरोबर आहे बजर या 2 अंकी नाटकाचे संकल्पना ज्यांची आहे, ज्यांची सगळी म्हणजे ही जी आपल्याला बघायला मिळालेली ही संकल्पना, त्यांचा जो विचार ह्याच्या थ्रू आपल्याला बघायला मिळालाय. तर त्यांच्या आपलं नाव काय बोललात? शैलेश फणसगाव. हां, शैलेश सर. तर तुम्ही काय सांगाल? मला तर फार आवडलं तुमचं हे 2 अंकी नाटक. आणि बजर याच्या थ्रू तुम्ही समाजाला दाखवून दिलं की वोटिंग किती महत्त्वाचं आहे. तर तुम्ही काय सांगाल त्याबद्दल? तोच महत्त्वाचा विषय होता आमचा की सगळ्यांनी हे 100% बाहेर पडावं मतदानासाठी आणि चांगल्या आणि योग्य व्यक्तीची निवड करावी. आणि आपण इतरांचं ऐकण्यापेक्षा आपलं मन काय म्हणतंय ना याचा विचार करून आपण तो मार्गक्रमण आपलं करावं, हाच महत्त्वाचा त्या नाटकातला विषय होता. आणि तो मांडायचा होता की सगळ्या मुद्द्यांना हात घालून तो तिथपर्यंत आणलेला आहे विषय. खूप छान, खूप छान. रियालिटी जी आहे ती तुम्ही समाजाला दाखवून दिली ह्या बजर थ्रू. खूप छान. मी तर सगळ्यांना आवाहन करेल की जे पण तुम्हाला आता जी रियालिटी बघायची असेल, आता जे इलेक्शन येणार आहे तर ते तुम्ही यावं, बाहेर पडावं. आणि हा बजर हा कधी असतो, हा कधी लागतं तुमचं नाटक? आता परत लागणार आहे का? हां, तर प्लीज मी तर आवाहन करेल की या प्रत्यक्ष बघा. खूप छान नाटक आहे. समन्वयक सत्यवान कवळे आपल्याबरोबर आहेत. त्यांना हे नाटक कसं वाटलं त्यांना आपण विचारूया. नमस्कार, जय महाराष्ट्र.
मी घाटकोपर पूर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उपविभाग समन्वयक. आज जे मला आमचे मित्र जाधव साहेब यांच्या कविता ही मुलगी आहे तिचं नाटक बघण्याचा योग आला. राज्य नाट्यस्पर्धा 64वी राज्य नाट्यस्पर्धेचं हे नाटक होतं बझर नावाचं. त्यामध्ये खूप छान हा विषय घेतला आहे फणसाळकर, बरोबर ना, फणसाळकर म्हणून जे दिग्दर्शक आहेत त्यांनी हा खूप छान विषय मांडला. आत्ता महाराष्ट्र किंवा पूर्ण देशात ज्या पद्धतीने माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदित्यसाहेब ठाकरे महाराष्ट्रामध्ये वोट चोरी आणि दुबार तिबार मतदार आणि त्याचबरोबर जे मृतदेह झालेली व्यक्ती आहेत त्यांच्याही नावाचा आजही ज्या पद्धतीने वापर केला जातो आणि मतदान त्यांच्या नावाचं होतं, तो विषय ज्या पद्धतीने उद्धवजी माननीय अध्यक्षजी मांडतात त्याच पद्धतीचं जे भाष्य त्यांना ज्या पद्धतीने जे हवं आहे एक प्रकारे ते तसंच भाष्य ह्या नाटकामध्ये करण्यात आलेलं आहे. राज्य पातळीवर तर उद्धवजी आणि आदित्यजी हा विषय घेतलायच त्यांनी, त्याचबरोबर केंद्रामध्ये म्हणजे देश पातळीवर हा विषय माननीय राहुलजी गांधी काँग्रेसच्या माध्यमातून हा विषय खूप छान पद्धतीने मांडतात आणि तोच विषय हा या नाटकामध्ये आला आहे. आणि ह्या दिग्दर्शकाने हा चांगला विषय घेतला त्याबद्दल मी एक शिवसैनिक म्हणून बाळासाहेबांचा त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो. त्यांना ह्या नाटकाच्या पुढे व्यावसायिक नाटक व्हावं यासाठी शुभेच्छा देतो. नमस्कार, मी निशा जाधव, आर्टिस्ट आहे. आता हे 64व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेमध्ये यशवंत थिएटरमध्ये जे बझर नाटक सादर केलं संवेदना संस्थेने. बझर या नाटकाचे जे लेखक आहेत त्यांनी खूप विषय अगदी चांगल्या प्रकारे त्यांनी लिखाण केलं आहे. त्यांचं जे लिखाण होतं ते मतदान आणि समाज आणि राजकीय नेते ह्याच्यावरती त्यांनी खूप चांगलं लिखाण केलं. आणि शैलेश फणसगावकर सरांनी तर त्याचं डायरेक्शन खूप सुंदर केलेलं आहे, एकदम त्याला काही तोडच नाही. आणि त्यातले कलाकार होते त्यांची जी 3-4 महिन्याची मेहनत आहे ती त्यांनी अगदी स्टेजवर अगदी खूप दाखवली मेहनत त्यांची. आणि नाटकाचा शो खूप चांगला झाला. आणि ह्याच्यातून राजकीय नेते आणि समाज ह्याच्यातलं त्यांनी हे दाखवलं आहे. राजकीय नेते हे समाजाशी कशाप्रकारे वागत आहेत आणि मतदानाचं किती महत्त्व आहे. आणि शेवट पण खूप चांगला केलेला आहे की माणूस मेल्यावरती सुद्धा त्याचा मतदानाचं त्याचं हे दाखवलं आहे. मतदान तो दुसऱ्यांनी इन्स्पेक्टर पोलीसचा हवालदाराचा जो रोल केला होता त्यांनी ते हे केलेलं आहे, मतदान त्याचं घेतलेलं आहे. म्हणजे मतदान किती महत्त्वाचं आहे. तर सगळ्यांनी आता मतदान अगदी विचार करून करायला पाहिजे. जो खरोखरचा कोण कार्यकर्ता आहे त्याला निवडून द्यायला पाहिजे असं ह्या नाटकातनं समाजाला खूप चांगला संदेश देण्यात आलेला आहे. आणि हे संदेश देण्याचं काम शैलेश फणसगावकर सरांनी खूप चांगल्या प्रकारे त्यांनी डायरेक्शनमधून त्यांनी दाखवून दिलेलं आहे. असेच ह्या नाटकाचे सगळीकडे शो व्हावेत अशी मी सदिच्छा व्यक्त करते.